सरांचा ऐकायला मिळालं आणि त्यांचा हा शुभ सन्मान रामदादा माळे आणि सन्माननीय प्रतापशेठ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जातोय। त्यानंतर समीरजी ठाकरे सर आपण यायचं आहे, त्यांचा देखील आपण गोड आवाज 4 दिवसांमध्ये ऐकला होता। समीरजी ठाकरे सरांचा सन्मान दरम्यान आपण इथे करणार आहोत। 4 दिवसांमध्ये आपण अतिशय चांगलं समालोचन या स्पर्धेमध्ये समीरजी ठाकरे सरांचा आपण गोड आवाज आपण ऐकला आणि त्यानंतर आपण एक विशेष सन्मान करूया। खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये फार मोठी जबाबदारी सूत्रसंचालनाची ज्यांनी घेतली, ज्यांचा गोड आवाज आपल्याला ऐकायला मिळाला या पर्वामध्ये 12 रात्रींमध्ये, असे संदीपजी मोरे सरांचा शुभ सन्मान आपण करूया। अतिशय चांगले सूत्रसंचालन ज्यांचा आपण या संपूर्ण स्पर्धेमध्ये 12 रात्रींमध्ये आपण त्यांचा गोड आवाज ऐकला। बंद्रा मारुती काल्ले टीमसाठी देखील 21,000 रुपयाचं रोख पारितोषिक राकेशदादा पाटील साहेबांच्या वतीने आलेला आहे। संदीपजी मोरे सरांचा सन्मान इथे केला जातोय। अतिशय गोड आवाज आपण ऐकला। पूर्णपणे पाहुण्यांचा शुभ सन्मान असो, प्रत्येकी गोष्टीची काळजी संदीपजी मोरे सरांनी घेतली। त्यानंतर आपण सन्मान इथे करणार आहोत चिंतामणजी घरत साहेबांचा आपण शुभ सन्मान इथे करूया। त्यांना मी विनंती करा आपण पुढे यायचं आहे। चिंतामणजी घरत साहेबांचा शुभ सन्मान केला जातो। तसेच तारीफजी सय्यद सरांना मी विनंती करेन आपण देखील मंचावरती यायचं आहे, कारण ही स्पर्धा 70-70 ऑफिशियल यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या वाहिनीच्या माध्यमातून ऑल ओव्हर वर्ल्ड टेलिकास्ट करण्यात आली आणि आपण तारीफजी सय्यद सरांचा देखील सन्मान इथे करणार आहोत। त्यानंतर आपण शुभ सन्मान इथे करूया। 70-70 ही वाहिनी इतकी चर्चेमध्ये का आहे, ज्यामागे सर्वात मोठं नेतृत्व ज्यांचं आपण पाहतायत तारीफजी सय्यद सरांचा सन्मान आणि भूपेजी कराळ यांचा हा सन्मान इथे केला जातो आणि मी तारीफजी सय्यद सरांना रिक्वेस्ट करेन की या स्पर्धेविषयीचं आपलं मनोगत। कुछ बोलने का तो नहीं है। राम माली सर है, प्रताप सर है, रिग्नेश है, दीपेश है। रमज़ान था तो बहुत टाइम नहीं दे पाया मैं, और हार्ड वर्क तो दीपेश और रिग्नेश का है। और प्रताप सर सुबह शाम यहाँ रहते हैं, उनको मैंने बोला कि इनका कलर टैन हो गया है तो थोड़ा अभी जाके थोड़ा घर में रहेंगे। तो मुझे पता है कि 40-41 डिग्री इसका टेम्परेचर है और सुबह से शाम तक 12-13 मैच कराना ईजी नहीं है। फिर भी कोई भी बिना प्रॉब्लम के टूर्नामेंट पूरा हो गया और सबको मैं कॉन्ग्रेचुलेट करना चाहूँगा। नेक्स्ट ईयर हम लोग इससे बेटर करेंगे और मैंने जो रतन बुआ में देखा था वो चीज़ यहाँ पे भी देखने को मिली है, तो नेक्स्ट ईयर हम इसको बेटर करके और बेटर करेंगे भिवंडी के लिए। थैंक यू वेरी मच। और मुझे चांस देने के लिए राम सर, प्रताप सर, थैंक यू वेरी मच। नेक्स्ट ईयर और बेटर करेंगे। थैंक यू सो मच तारीफजी सय्यद सर। त्यानंतर आपण शुभ सन्मान इथे करूया। त्यानंतर आपण आणखी एक शुभ सन्मान करणार आहोत। खरं तर या स्पर्धेमध्ये ज्यांचा पहिल्या दिवसापासून मेगा फायनलच्या दिवसापर्यंत ज्यांचा आपण आवाज ऐकत होतो, भिवंडीचा यंगस्टर व्हॉइस आहे विशाल पाटील यांचा आपण शुभ सन्मान, शाही सन्मान या व्यासपीठावरनं करूयात कंप्लीट। मागच्या गेल्या 12 दिवसांमध्ये खूप सारी मेहनत विशालच्या माध्यमातून आपण पाहिली आणि त्याचा आपण हा शाही सन्मान स्वागत सत्कार कंप्लीट करत आहोत। त्यानंतर गुणलेखक सन्मान्य ज्ञानेश्वर मुकादम गुणलेखक, गुणलेखकाची भूमिका देखील फार महत्त्वाची होती। सो ज्ञानेश्वरजी मुकादम सरांचा देखील आपण शुभ सन्मान, शाही सन्मान करूयात कंप्लीट। चला आमचे दोन्ही ऑफिशियल स्कोरर चला आपण लवकर पुढे या। ज्ञानेश्वरजी मुकादम यांचा आपण सन्मानित करीत आहोत। अतिशय चांगलं गुणलेखन आपण या स्पर्धेमध्ये ज्ञानेश्वरजी मुकादम यांचं पाकलं आणि त्यानंतर अल्पेशजी गायकवाड सरांना देखील मी विनंती करेन आपण देखील पुढे यायचं आहे। किंग स्कोरर म्हणून एक वेगळीच ख्याती ज्यांची टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आहे। चला विनंती असेल अल्पेशजी गायकवाड आपण देखील यायचं आहे, त्यांचं देखील शुभ सन्मान आपण करूया। आणि त्याचप्रमाणे
आज मीडिया रिपोर्टर देखील या स्पर्धेला कव्हर करण्याकरिता आलेले आहेत. त्यांचा देखील आपण एक विशेष सन्मान इथे करणार आहोत. मी त्यांना देखील विनंती करेन, आपले जे सर्व पत्रकार मित्र आहेत आपण आता पुढे यायचं आहे, त्यांचा आपण सन्मान इथे करूया. सर्व पत्रकार मित्रांचा आपण इथे एक विशेष सन्मान इथे करीत आहोत. सन्मान इथे आमचा पत्रकार मित्रांचा देखील केला जातो, कारण न्यूजवरती या स्पर्धेला हायलाईट करण्याचं कार्य ते करीत आहेत आणि त्यांचा हा विशेष सन्मान आमच्या मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने केला जातो. त्यानंतर आपण शुभ सन्मान करूया. अल्पेश गायकवाड सर देखील आपल्या समवेत जोडले गेले, तसेच शशी वर्मा यांचा देखील आपण सन्मान इथे करणार आहोत. ते देखील रिपोर्टर आहेत, त्यांचा देखील आपण सन्मान इथे करूया. शशी वर्मा सरांचा हा सन्मान इथे केला जातो. आणि त्यानंतर किंग स्कोरर म्हणून ज्यांची ओळख आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असे अल्पेश गायकवाड यांचा आपण सन्मान इथे करूया. कुमार रिग्नेश प्रताप पाटील यांच्या शुभ हस्ते, तसेच आमच्या सर्व मॅनेजमेंट कमिटीच्या शुभ हस्ते आपण हा विशेष शुभ सन्मान इथे करूया. तसेच आमचा आवाज अगदी पहिल्या रात्रीपासून अंतिम रात्रीपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य आणि त्याचप्रमाणे वेळोवेळी योग्य ती संगीत ज्यांनी आपल्याला ऐकवली, DJ वेदांत यांचा आपण सन्मान इथे करूया. त्यांना देखील मी विनंती करेन, या आपण मंचावरती DJ वेदांत यांचा आपण सन्मान इथे करणार आहोत. तसेच तसेच जीत माळी यांचा देखील आपण विशेष सन्मान इथे करूया, कारण जनरेटर ऑपरेट त्यांनी केलं. त्यांचा देखील आपण विशेष सन्मान इथे करणार आहोत. जीत माळी आपण पुढे यायचं आहे. DJ वेदांत यांचा देखील सन्मान इथे केला जातो, कारण आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य या स्पर्धेच्या माध्यमातून DJ वेदांत यांनी केलं. तसेच हे संपूर्ण डेकोरेशन ज्यांच्या वतीनं करण्यात आलं, शहागीर मंडप डेकोरेटर्सचे प्रतिनिधी बारक्या भाई इथे उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करेन, या आपण मंचावरती त्यांचा देखील शुभ सन्मान आपण इथे करूया, कारण या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने डेकोरेशनची जिम्मेदारी यांनी आपल्या खांद्यांवरती घेतली होती. तसेच डॉक्टर सचिन पाटील दादांना देखील मी विनंती करेन, आपण देखील यायचं आहे. दादांचा देखील शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने इथे करणार आहोत. तसेच नेक्स्ट लेवल LED वॉल आपण या स्पर्धेमध्ये पाकली. प्रतीक सिंग यांचा देखील आपण शुभ सन्मान इथे करूया, जी नेक्स्ट लेवल LED वॉल आपण या स्पर्धेमध्ये पाकली आणि त्याच्यावरनं देखील भरपूर साऱ्या प्रेक्षकांनी मॅचेसचा अनुभव घेतला, आनंद घेतला. प्रतीक सिंग यांचा देखील आपण सन्मान इथे करणार आहोत. नेक्स्ट लेवल LED वॉल. चला प्रतीक सिंग, आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील लवकर या, त्यांचा देखील विशेष सन्मान आपण इथे करणार आहोत. प्रतीक सिंग यांचा शुभ सन्मान आपण करूया, कारण या स्पर्धेमध्ये नेक्स्ट लेवल LED वॉल आपण पाकली आणि खऱ्या अर्थाने तिला हँडल करण्याचं कार्य आणि जसे प्रोप्रायटर प्रतीक सिंग यांचा हा शुभ सन्मान इथे केला जातो. आणि त्यानंतर स्पेशली त्यानंतर आपण शुभ सन्मान दरम्यान इथे करूया. शुभम वर्मा यांचा हा सन्मान आपण इथे करीत आहोत. संदेश आणि शुभम जे स्टार मीडिया रिपोर्टर आहेत, त्यांचा हा सन्मान इथे केला जातो. तसेच संजय पाटील दादांचा देखील शुभ सन्मान आपण इथे करणार आहोत. पूर्णाचा आहे, त्यांना देखील मी विनंती करेन, या आपण पुढे. संजय पाटील यांचा देखील आपण सन्मान इथे करणार आहोत. आणि या स्पर्धेमध्ये पाण्याची सेवा ज्यांनी पुरवली, जयेश लालचंद माली
दादांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. ते देखील उपस्थित असतील तर त्यांना देखील मी विनंती करतो आपण देखील या. जयेश लालचंद माली यांचा देखील सन्मान आपण इथे करणार आहोत. तसेच संजय दादा पाटील दादांचा सन्मान दरम्यान इथे केला जातो. आज त्यांची देखील उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीला आपण इथे सुरुवात करीत आहोत. अतिरिक्त वेळ न घेता फर्स्ट ऑफ ऑल 40+ सामन्याचा फायनल मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच आपण देत आहोत आणि मंचावरती इन्व्हाइट करतोय गावदेवी पूर्ण टीम. किशोर पाटील इज द प्लेअर ऑफ द टुर्नामेंट इन न्यू 40+ फॉर्मॅट. फायनल मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच न्यू 40+ फॉर्मॅट मध्ये किशोर पाटील ठरले प्लेअर ऑफ द मॅच. एकदा जोरदार झाला होऊन जाऊ द्या किशोर पाटील साठी. त्यानंतर आपण न्यू 40+ फॉर्मॅट आपण देऊया बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. अतिरिक्त वेळ मी घेणारच नाही. न्यू 40+ फॉर्मॅट बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आपण देऊया. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट न्यू 40+ फॉर्मॅट. संघाचं नाव गावदेवी पूर्ण. विकेट्स घेतले 6. तोच बाळा पाटील ठरला बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट इन न्यू 40+ फॉर्मॅट. टाळ्या थांबल्या नाही पाहिजेत. अतिशय चांगली बॉलिंग या बॉलरने संपूर्ण स्पर्धेमध्ये केली. न्यू 40+ फॉर्मॅट मधनं लाजवाब बॉलिंग. वेल बॉल बाला पाटील. चला वेल बॉल बाला पाटील ठरलेत बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट इन न्यू 40+ फॉर्मॅट. वेल बॉल. चला त्यानंतर आपण देऊया द बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट इन न्यू 40+ फॉर्मॅट. वेळ जास्त घेणार नाहीये. संघाचं नाव आहे टीम चौथा हिरवा स्पोर्ट्समॅन कोहली. एकूण रन्स बनवल्या 73. तेच योगेश दळवी ठरलेत बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट इन न्यू 40+ फॉर्मॅट. एकदा जोरदार ताल्या होऊन जाऊ द्या योगेश दळवीसाठी. चला योगेश दळवी नसतील हरकत नाही. त्यांचं कोणी प्रतिनिधी असतील तर आपण या. ट्रॉफी कलेक्ट करण्यासाठी त्यांचं कोणी प्रतिनिधी असतील तर आपण या. योगेश दळवी आगे. एकदा जोरदार ताला होऊन जाऊ द्या योगेश दळवीसाठी. फायनल पर्यंतचा प्रवास त्यांचा टीमचा होता आणि एकूण त्यांची कामगिरी फार चांगली राखली. 73 टोटल रन्स त्यांनी या स्पर्धेमध्ये बनवला. वेल प्लेड योगेश दळवी. बेस्ट बॅटर ठरलेत न्यू 40+ फॉर्मॅट मधनं या स्पर्धेमध्ये. त्यानंतर आपण देणार आहोत न्यू 40+ फॉर्मॅट क्रमांक 4. भरपूर चांगला खेळ त्या टीमचा राखला. सेमीफायनल पर्यंतचा प्रवास राखला. सो इन्व्हाइट करतोय क्रमांक 4 ची टीम. माजी केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2025 मधली न्यू 40+ फॉर्मॅट टीम जय गावदेवी काटेई. चला जय गावदेवी काटेई क्रमांक 4 पारितोषिक त्यांना जातं न्यू 40+ फॉर्मॅट मधनं. ते आपण इथे वितरित करणार आहोत. चला टीम अथवा प्रतिनिधी कोणी उपस्थित असेल आपण लवकर या आणि ती ट्रॉफी त्यांचा प्रतिनिधींना आपण इथे देत आहोत. एकदा जोरदार झाला होऊन जाऊ द्या जय गावदेवी काटे टीमसाठी जी ठरलेले आहेत क्रमांक 4 ची टीम न्यू 40+ फॉर्मॅट मधून. वेल प्लेड. सेमीफायनल पर्यंतचा प्रवास राहिला हरकत नाहीये. काहीच्या मिस्टेक्स राहिल्या सेमीफायनल मध्ये. त्यानंतर आपण देऊया क्रमांक 3 न्यू 40+ फॉर्मॅट आणि संघाचं नाव टीम बंद्रा मारुती स्पोर्ट्स काल्हेर. जय पाटील सामान्य शुभेच्छा. आपण ती ट्रॉफी इथे वितरित करणार आहोत. चला बंद्रा मारुती स्पोर्ट्स काल्हेर न्यू 40+ फॉर्मॅट मधून क्रमांक 3 ची टीम. चला प्रतिनिधी खेळाडू कोणी असेल या लवकर. चला काल्हेर टीमचे खेळाडू आहेत आपण लवकर यायचं आहे. आपण
लाजवाब खेळ सेमीफायनलपर्यंतचा प्रवास बंद्रा मारुती स्पोर्ट्स काल्ले टीमचा पाकला आणि ते ठरलेले आहेत क्रमांक 3ची टीम या स्पर्धेमधली न्यू 40+ फॉर्मॅटमध्ये एकदा जोरदार ताल्या होऊन जाऊ द्या टीम बंद्रा मारुती स्पोर्ट्स काल्लेसाठी. लाजवाब खेळ या टीमने देखील दाखवला. वेल प्लेड. हरकत नाही आहे काहीशा मिस्टेक सेमीफायनलमध्ये राखल्या बट ऑल ओव्हर भरपूर चांगला खेळ या संघाचा देखील आपण या स्पर्धेमध्ये पाकला. आणि त्यात नंतर आपण देऊया रनर्स अप न्यू 40+ फॉर्मॅट रनर्स अप टीम. लाजवाब खेळ खेळला बट फायनलमध्ये काहीसा मिस्टेक झाला बट हरकत नाही आहे. वेल प्लेड. सो इन्व्हाइट करतोय माजी केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज 2025 चषकामधली न्यू 40+ फॉर्मॅटमधनं रनर्स अप टीम चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकोली. एकदा जोरदार ताला होऊन जाऊ द्या टीम मानकोलीसाठी. लाजवाब खेळ खेळला. वेल प्लेड. हरकत नाही आहे. फायनल मॅचमध्ये मनाप्रमाणे परफॉर्मन्स नाही राखला बट तरी सुद्धा बेस्ट आपला दिला. फायनलपर्यंत पोहोचले हीच फार मोठी गोष्ट मी तर म्हणेन. अतिशय चांगला खेळ आपण पाकला. माजी केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2025 न्यू 40+ फॉर्मॅट रनर्स अप टीम चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकोली. वेल प्लेड. त्यानंतर आपण देणार आहोत मालिकावीर न्यू 40+ फॉर्मॅट. चला ऑलरेडी भरपूर वेळ झालेली आहे. 2 मिनिटं आणखीन जातील. न्यू 40+ फॉर्मॅट रनर्स अप टीम चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकोली. लाजवाब खेळ राहिला. लाजवाब प्रदर्शन त्यांचा राखला आणि असाच खेळ त्यांनी पुढे देखील दाखवावा हीच त्यांच्याकडनं अपेक्षा. पुढील स्पर्धेसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. आणि त्यानंतर आपण देऊया प्लेयर ऑफ द टुर्नामेंट न्यू 40+ फॉर्मॅट. चला अगोदर इतकी वेळ झालेली 2 मिनिटं आणखीन जातील. भरपूर सारे न्यू 40+ चे खेळाडू इथे आहेत. सदस्य इथे आहेत संस्थेचे. चला एनी गेसेस कोण असेल न्यू 40+ प्लेयर ऑफ द टुर्नामेंट कोण असेल? मला वाटतं देवा टावरे साहेबांना माहिती असेल. कोण वाटतंय कोण असेल? कोणाला द्यायचं? चला देऊया. वेळ जास्त घेत नाहीये. तुमच्या जोरदार तालांनी इन्व्हाइट करतोय संघाचं नाव जय गावदेवी स्पोर्ट्स काटेई. रन्स बनवल्या 70 विकेट घेतले 4. तो सुभाष पाटील ठरला प्लेयर ऑफ द टुर्नामेंट इन न्यू 40+ फॉर्मॅट. चला जर खेळाडू नसेल प्रतिनिधी आपण या प्लेयर ऑफ द टुर्नामेंट आपण देऊया. एकदा जोरदार ताला होऊन जाऊ द्या सुभाष पाटील साठी. 70 धावा 4 विकेट आणि न्यू 40+ फॉर्मॅट मधनं प्लेयर ऑफ द टुर्नामेंट ठरलेत. वेल प्लेड. त्यानंतर आपण देऊया न्यू 40+ फॉर्मॅट माजी केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2025 चॅम्पियन टीमला मी इन्व्हाइट करतो मंचावरती. लाजवाब खेळ त्यांचा राखला. फार मेहनत केली आणि मेहनतीचं फळ मिळतं आणि आज ते त्यांना मिळालं. सो इन्व्हाइट करतोय माजी केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2025 न्यू 40+ फॉर्मॅट चॅम्पियन टीम गावदेवी स्पोर्ट्स पूर्णा. आज जल्लोष होणार. जय वेल प्लेड. कॉंग्रॅच्युलेशन्स माजी केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2025 न्यू 40+ फॉर्मॅट चॅम्पियन टीम गावदेवी स्पोर्ट्स पूर्णा. कॉंग्रॅच्युलेशन्स. वेल प्लेड. कॉंग्रॅच्युलेशन्स देवा टावरे. कॉंग्रॅच्युलेशन्स ऑल टीम. स्वप्न आज पूर्ण झालं. न्यू 40+ फॉर्मॅट मधनं चॅम्पियन बनलं. आणि त्यानंतर आता सगळ्यांचं लक्ष इकडं हवं आहे बिकॉज आपण प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी ग्रामीण गट
चला त्यानंतर आपण भिवंडी ग्रामीण 40+ चे 2 प्राइज देणं बाकी आहे ते आपण देऊया. रनर्स अप टीम वेताळ स्पोर्ट्स कोपर. चला रनर्स अप टीम वेताळ स्पोर्ट्स कोपर आपण यायचं आहे. संदीप पाटील आहे त्यांना आपण ही ट्रॉफी देत आहोत. माजी केंद्रीय राज्यमंत्री चषक 2025 भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेमधनं रनर्स अप टीम वेताळ स्पोर्ट्स कोपर. वेल प्लेड संदीप पाटील, वेल प्लेड ऑल टीम. आणि त्यानंतर आपण देऊया भिवंडी ग्रामीण 40+ संघटना माजी केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज 2025 चषक चॅम्पियन टीम बंद्रा मारुती स्पोर्ट्स काल्हेर. आणि काल्हेर टीमसाठी तब्बल 21,000 रुपयाचं कॅश प्राइज देखील अनाऊन्स झालेलं आहे. राकेशदादा पाटील साहेबांच्या माध्यमातून ते देखील त्यांना दिलं जाईल. बट माजी केंद्रीय राज्यमंत्री चषक 2025 मध्ये भिवंडी ग्रामीण संघटनेमधनं चॅम्पियन टीम राखली आहे टीम बंद्रा मारुती स्पोर्ट्स काल्हेर. चला काल्हेर टीम लवकर या. एकदा जोरदार झाल्या होऊन जात या टीम बंद्रा मारुती स्पोर्ट्स काल्हेरसाठी भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेमध्ये चॅम्पियन राखलेत या स्पर्धेचे. वेल प्लेड. आणि एक बाईक देखील त्यांना देण्यात येणार आहे. लाजवाब खेळ राहिला. वेल प्लेड. चला त्यानंतर आपण प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी ग्रामीण फॉर्मॅट. चल सर्वप्रथम आपण देणार आहोत ग्रामीण फॉर्मॅट क्रमांक 8 आपण देणार आहोत टीम विलास स्पोर्ट्स राहणार. चला राहणार टीम आपण मंचावरती यायचं आहे. क्रमांक 8 वरती त्यांनी फिनिश केले ही स्पर्धा. लाजवाब खेळ त्यांचा राखला. त्यांना आपण देणार आहोत क्रमांक 8 ची ट्रॉफी आणि तसेच एक बाईक. हरकत नाहीये. क्वार्टर फायनल पर्यंतचा प्रवास होता बट वेल प्लेड टीम विलास स्पोर्ट्स राहणार. ट्रॉफी आणि तसेच एक बाईक त्यांना देण्यात येत आहे. क्रमांक 8 वरती फिनिश केलं टीम विलास स्पोर्ट्स राहणार आणि कुमार रिग्नेश पाटील फॅम टीम आपण पाहिली. आणि त्यानंतर आपण देऊया क्रमांक 7. क्रमांक 7 आपण देत आहोत इच्छापूर्ती वाशीगाव टीम. क्रमांक 7 वरती त्यांनी फिनिश केलं. चला इच्छापूर्ती वाशीगाव टीम खेळाडू प्रतिनिधी कोणीही असेल आपण या. चला इच्छापूर्ती वाशीगाव टीम प्रतिनिधी आपण या. इच्छापूर्ती वाशीगाव क्वार्टर फायनल पर्यंतचा त्यांचा प्रवास राहिला. वेल प्लेड. हरकत नाहीये. काहीशा मिस्टेक्स राहिल्या क्वार्टर फायनल मध्ये. एक बाईक आणि त्याचप्रमाणे ही आकर्षक ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करीत आहोत इच्छापूर्ती वाशीगाव टीमला. त्यानंतर आपण देणार आहोत क्रमांक 6 आणि क्रमांक 6 वरती या स्पर्धेमध्ये फिनिश केलं टीम मेघना शेत प्रतिष्ठान जासई टीम. चला खेळाडू अथवा प्रतिनिधी कोणी असेल तर आपण या. मेघना शेट प्रतिष्ठान जासई टीम आहेत खेळाडू उपस्थित. आपण त्यांना देणार आहोत एक बाईक आणि त्याचप्रमाणे एक आकर्षक ट्रॉफी. त्याचप्रमाणे क्रमांक 5 वरती ज्यांनी फिनिश केलं टीम जय ब्राह्मणदेव भाटाळे. आपण देखील याचं कॅप्टन अथवा प्रतिनिधी खेळाडू जेही उपस्थित असेल आपण देखील यायचं आहे. ट्रॉफी प्लस एक बाईक आपण देत आहोत. क्रमांक 6 वरती फिनिश केलं मेघना शेट प्रतिष्ठान टीम जासी नेबल प्लेट. त्यानंतर जय ब्राह्मणदेव क्रिकेट टीम भाटाळे क्रमांक 5 वरती स्पर्धा फिनिश केली भाटाळे टीमने. आपण त्यांना देखील एक आकर्षक ट्रॉफी तसेच एक बाईक आपण त्यांना देत आहोत. वेल प्लेट टीम भाटाळे. हरकत नाहीये. काहीशा मिस्टेक्स राहिल्या बट येत्या काळामध्ये तुम्ही आणखी चांगला खेळ दाखवाली अपेक्षा वेल प्लेट टीम जय ब्राह्मणदेव भाटाळे. आणि त्यानंतर आता आपण देणार आहोत
त्यानंतर आपण देणार आहोत आपण देऊया क्रमांक 4 सेमीफायनल पर्यंतचा प्रवास राहिला बट एक नवीन टीम फर्स्ट टाइम या स्पर्धेमध्ये प्रवेश मिळवलं आणि सेमीफायनल पर्यंतचा प्रवास राहिला गावदेवी पीसे ठरलेली आहे क्रमांक 4 ची टीम या स्पर्धेमध्ये वेल प्लेड टीम गावदेवी पीसे एकदा जोरदार ताल्या होऊन जाऊ द्या या टीमसाठी चला संपूर्ण टीम या कारण भरपूर चांगले खेळले तुम्ही फर्स्ट टाइम प्रवेश मिळाला आणि त्यात नंतर फर्स्ट टाइम प्रवेश मिळाल्यानंतर ज्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेटमधले दिग्गज संघ होते त्या स्पर्धेमध्ये सेमीफायनल पर्यंतचा प्रवास करणं ही देखील फार मोठी गोष्ट आहे आणि 3 बाईक्स आणि तसेच आकर्षक ट्रॉफी आपण देऊन सन्मानित करणार आहोत चला सर्व खेळाडू या जितके खेळाडू उपस्थित आहेत सर्वांनी आपण यायचं आहे दोन बाईक्स आणि ही ट्रॉफी देऊन आपण सन्मान केला एकदा जोरदार ताल्या होऊन जाऊ द्या टीम गावदेवी पीसेसाठी लाजवाब खेळले आमने लोणाड असोसिएशन अंतर्गत ते खेळत असतात बट फर्स्ट टाइम एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं या टीमने केलं आणि त्यानंतर आपण देणार आहोत क्रमांक 3 या स्पर्धेमधली श्रीराम फाउंडेशन गोटेगिरी बी चला लवकरात लवकर सर्व खेळाडूंनी यायचं आहे संपूर्ण टीमने आपण यायचं आहे श्रीराम फाउंडेशन गोटेगर बी टीम संपूर्ण टीमने आपण यायचं आहे आपण देऊया क्रमांक 3 सेमीफायनल पर्यंतचा प्रवास या टीमचा देखील राहिला असेल श्रीराम फाउंडेशन गोटेगर बी टीम लवकर आपण या त्यांना आपण देऊया क्रमांक 3 ची ट्रॉफी आणि त्यासोबत चला गोटेगर बी जितके खेळाडू उपस्थित आहेत सर्वांना मी विनंती करेन सर्वांनी यायचं आहे जितके खेळाडू उपस्थित आहेत सर्वांनी या सेमीफायनल पर्यंतचा प्रवास राहिला 2 बाईक्स आणि ही आकर्षक ट्रॉफी देऊन आपण सन्मान करत आहोत वेल प्लेड टीम गोटेगर बी आणि त्यानंतर आपण देऊया ग्रामीण गट सर्वप्रथम आपण देणार आहोत बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट इन ग्रामीण फॉर्मॅट अतिरिक्त वेळ आपण घेणार नाही आहोत इन्व्हाइट करतो स्टेजवरती ज्याचे लाजवाब बॉलिंग या संपूर्ण स्पर्धेमध्ये राखली संघाचे नाव विआर एंटरप्राइजेस नानकर बॉलरचे नाव मला सांगण्याची गरज नाहीये अक्षय थेटे इज द बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट थोडं वेट करायचं अक्षय एक करेक्शन आहे थोडंसं करेक्शन कारण बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हा संयुक्त आहे 2 बॉलर्स मध्ये त्याआधी आपण बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट या आधी देऊया मंचावरती इन्व्हाइट करतोय संघाचं नाव श्रीराम फाउंडेशन गोटेगरबी आणि बॅटरचं नाव 107 धावा या स्पर्धेमध्ये बनवला गतवर्षी मालिकावीर होता पण या वर्षी द बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट गणेश डिंगोरे चला गणेश डिंगोरे आपण यायचा मंचावरती टोटल 107 धावा या स्पर्धेमध्ये ग्रामीण गटामधनं बनवला तो ठरला बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट वेल प्लेड गणेश सेमीफायनल पर्यंतचा प्रवास या टीमचा देखील राहिला गतवर्षी या स्पर्धेचा मालिकावीर होता पण या पर्वामध्ये बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट वेल प्लेड गणेश डिंगोरे
आपण बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट देऊया. सर्वात जास्त विकेट्स या स्पर्धेमध्ये ज्या बॉलरने काढले. इन्व्हाइट करतोय पुन्हा एकदा संघाचं नाव विहान एंटरप्राइजेस नानकर आणि बॉलरचं नाव अक्षय थेटे इज द बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. चला अक्षय आपण यायचं आहे. अक्षयला आपण देऊया द बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, आकर्षक ट्रॉफी. आणि त्याचप्रमाणे अक्षय ठरला उत्कृष्ट बॉलर या स्पर्धेमधला. लाजवाब बॉलिंग अक्षय तेटीची रागली. वेल बॉल अक्षय, वेल प्लेड, लाजवाब खेळ या संपूर्ण स्पर्धेमध्ये अक्षयचा रागला. कारण नानकर टीमच्या यशामध्ये या बॉलरचा फार मोठा वाटा आहे. आणि तसेच राकेशदादा पाटील साहेबांच्या वतीनं अनाऊन्स झालेला आहे. कारिवली संघ देखील आपलाच आहे. दॅट्स वाय त्यांना देखील 11,000 रुपयाचं रोख पारितोषिक राकेशदादा पाटील साहेबांच्या वतीनं देण्यात येईल. राकेशदादा पाटील साहेब आहेत उपस्थित. मी साहेबांना विनंती करेन या आपण मंचावरती. आज कुमारदादाचं लग्न देखील आहे, बट संघ आज विहान एंटरप्राइजेस चॅम्पियन मधला अगदी वेळ काढून इथपर्यंत आलेत. राकेशदादा या आपण मंचावरती. तसे जोगिंदादा पाटील कारिवली त्यांना देखील मी विनंती करेन या आपण मंचावरती. त्यानंतर आपण देऊया माजी केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2025 रनर्स अप टीम. तुमच्या जोरदार तालांनी इन्व्हाइट करतोय टीम जय बजरंग मिनेश 11 कारिवली टीम. एकदा जोरदार ताल्या होऊन जाऊ द्या कारिवली टीमसाठी. कारण 96 ग्रामीण संघांमध्ये फायनल पर्यंत पोहोचणं ही देखील फार मोठी उपलब्धी आहे. लाजवाब खेळले. फायनल मॅच मध्ये थोडे कमी पडले, हरकत नाहीये. टीम कारिवली लाजवाब खेळलेत. सो आपण देणार आहोत माजी केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2025 रनर्स अप टीम, टीम जय बजरंग मिनेश 11 कारिवली टीम. लाजवाब खेळ राखला टीम कारिवलीचा देखील. कारण ज्याप्रमाणे मेहनत केली फायनल पर्यंत पोहोचले आणि लढले. चांगला खेळ राखला. फायनल मॅच मध्ये थोडे कमी पडले, बट हरकत नाहीये. कारण 96 ग्रामीण संघांमध्ये फायनल पर्यंत पोहोचणं ही देखील फार मोठी गोष्ट. आणि फायनल पर्यंतचा हा प्रवास टीम जय बजरंग कारिवली टीमचा राखला. वेल प्लेड टीम कारिवली. एकदा जोरदार झाला होऊन जाऊ द्या टीम कारिवलीसाठी. रनर्स अप राखलेत माजी केंद्रीय राज्यमंत्री चषकामधले. वेल प्लेड टीम कारिवली. फक्त कॅप्टनने आमच्या समेत जोडायचं आहे. कॅप्टन सोबत थोड्या चर्चा आपण करणार आहोत. महेश पाटील आमच्या समेत जोडले जातील. थोडी चर्चा आपण महेश सोबत करणार आहोत. महेश आमच्या समेत आहेत. महेश, फर्स्ट ऑफ ऑल एवढी मोठी स्पर्धा 96 टीम्समध्ये रनर्स अप राखलेत, बट फायनलमध्ये थोडासा मिस्टेक झाला. बट ऑल ओव्हर मी हा प्रश्न आवर्जून विचारेन. ज्याप्रमाणे ही सर्व प्लेयर्स खेळलेले आहेत, जिद्दीने खेळले, फायनलपर्यंत आले, काय म्हणशील सर्व टीमसाठी ज्याप्रमाणे खेळले या स्पर्धेमध्ये? काय नाही, हार जीत होत राहते. आज 13वा दिवस आहे. आपण लास्ट दिवसपर्यंत आलो आहे. गेल्या वर्षी नानकर संघही हारला होता, पण यावर्षी तो विजेता झाला. काय म्हणजे टेन्शन घेऊ नका. आता याच्यानंतर तुम्हालाच खेळायचं आहे आणि चांगला खेळा, सगळा चांगलाच होईल. आणि अखेरीस हा प्रश्न विचारेन, कारण आपली भिवंडीमधली ही स्पर्धा आणि संपूर्ण भारतभरामध्ये या स्पर्धेची चर्चा झाली. कसं वाटलं, कशा प्रकारे ऑल ओव्हर एन्जॉय केलं, आणि आपल्या स्पेशली मॅनेजमेंट कमिटीसाठी 2 शब्द? केंद्रीय मंत्री चषकामध्ये जेव्हापासून स्टार्ट झाला आहे हा चषक, तेव्हापासून कारिवलीचा हा परफॉर्मन्स चांगलाच झालेला आहे. टॉप 16, टॉप 8मध्ये गेल्या वेळेस टॉप 8मध्ये आम्ही आलो होतो आणि वादळ वाऱ्यामुळे ही टुर्नामेंट हे झालेले, तेव्हाही आमचं बॅड लक होतं. काय देवाने चांगलं लिहिलं असेल याच्या पुढे आणि चांगलंच होईल. नक्कीच चांगलंच होईल येत्या काळामध्ये. एकदा जोरदार ताला होऊन जाऊ द्या टीम कारिवलीसाठी. लाजवाब खेळले. आणि त्यानंतर आपण एक महत्त्वपूर्ण पारितोषिकाकडे वळूया, कारण ज्या सणाची सर्वजण वाट पाहत आहे, होते वेल प्लेड टीम कारिवली. चला आता सर्वांचे लक्ष इकडे असू द्या. मनीष तेटे आणि राकेश गारेसाठी कॅश प्राइज आहे. लवकर आपण या आणि ते कलेक्ट करा.
मनीष आणि राकेश घारे. ते आपण नंतर देऊया, पण त्याआधी चला सर्वांचं लक्ष इथे असू द्या. ज्या वेळेची वाट सर्वजण पाहत होते, कारण या स्पर्धेमध्ये भरपूर साऱ्या खेळाडूंनी लाजवाब खेळ दाखवला. पण प्रश्न हाच होता की ह्युंडायची ग्रँड आय10 कार कोण घेऊन जाईल, कोणता तो खेळाडू असेल, कोणत्या खेळाडूच्या मेहनतीला इथे आता विजयाचा आस्वाद मिळेल. आणि आपण आता इथे देणार आहोत माजी केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2025 प्ले ऑफ द टुर्नामेंट ग्रामीण गट. चला सर्व प्रेक्षक आहेत, सर्वांनी मला वाटतं सर्व मॅचेस पाहिलेले आहेत. कोण वाटतंय कोण असेल प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, कोण असेल? टीम नानकर कोण असेल? चला वेळ जास्त घेत नाहीये, माणसावरती इन्व्हाइट करतो. प्रत्येकी खेळाडूच्या आयुष्यामधला हा फार मोठा मोमेंट आहे आणि या खेळाडूचा आज तो स्वप्न इथे पूर्ण होणार आहे. कारण संपूर्ण इंडियन टेनिस बॉल क्रिकेट मधली वन ऑफ द फेमस टुर्नामेंट माजी केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2025 चा मालविकावीर ठरला. ज्या बॅटरने बॅटिंग करत असताना बनवला 96 आणि बॉलिंग करत असताना विकेट काढले 3. संघाचं नाव, संघाचं नाव, आवाज येऊ द्या, संघाचं नाव जय बजरंग विदेश 11 कारिवली. खेळाडूचं नाव माजी केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज 2025 प्ले ऑफ द टुर्नामेंट गोज टू प्रतीक नाईक. एकदा जोरदार झाल्या होऊन जाऊ द्या. एक यंग खेळाडू आणि लाजवाब खेळला. संपूर्ण आमच्या मॅनेजमेंट कमिटीच्या शुभ हस्ते आपण प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची कार Hyundai ग्रँड आय10 निऑस आपण देणार आहोत. Hyundai ग्रँड आय10 एकदा जोरदार झाला होऊन जाऊ द्या. टाळ्या थांबल्या नाही पाहिजेत. आपल्याच भिवंडीचा खेळाडू, कारण या संपूर्ण स्पर्धेमध्ये ठाणे, रायगड, पालघर या तिन्ही जिल्ह्यातील ग्रामीण संघ होते. 96 ग्रामीण संघांपैकी एक असा खेळाडू 96 रन्सही बनवल्या, 3 विकेट्सही काढले. प्रतीक नाईक ठरलाय प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. जोरदार ताल्या होऊन जाऊ द्या. त्यानंतर थोडी चर्चा प्रतीक सोबत आपण करणार आहोत. प्रतीक थांबायचं आहे. प्रतीक सोबत थोडी चर्चा नक्कीच होणार आहे. प्रतीक, प्रत्येकी खेळाडूचं हे स्वप्न असतं टेनिस बॉल क्रिकेटरचं की एखाद्या स्पर्धेमध्ये आपण प्लेअर ऑफ द टुर्नामेंट राहिलो आणि तिथे कार अथवा बाईक हा जिंकणं हा स्वप्न असतो. आज तो स्वप्न इथे पूर्ण झालं. कसं वाटतंय? मला सिरीज भेटली त्याचा पण आनंद आहे आणि आनंद पण आहे आणि दुःख पण आहे. कारण की आम्हाला ही मॅच फायनल आम्हाला मारायचीच होती, पण हार जीत होत राहते. त्याच्यामुळे सिरीजचा पण आनंद आहे आणि हारलो त्याचा पण दुःख आहे. तुम्ही हरकत नाही. अपेक्षा असेल नेक्स्ट इयरमध्ये चांगला खेळलं तुमचाही होईल, ऑल ओव्हर टीमचाही होईल आणि तुम्ही चॅम्पियन बनाल अपेक्षा आम्ही ठेवत आहोत. बट प्रतीक, ज्याप्रमाणे संपूर्ण गावकऱ्यांचा सपोर्ट राहिला, कारण दुपारच्या भर उन्हामध्ये देखील ऑलमोस्ट मला वाटतं की अर्धा गाव तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी यायचा, त्या प्रेक्षकांसाठी, आणि ज्याप्रमाणे ऑल ओव्हर तुमची टीम या स्पर्धेमध्ये खेळली, काय बोलशील? गावकऱ्यांचा सपोर्ट तर खूपच होता, त्यांच्यामुळेच आम्ही इथपर्यंत पोहोचलो. तर त्यांचा साथ आम्हाला नेहमीच असतो आणि असंच राहावा. त्यांचे खूप मनापासून आभार आहे का आम्हाला खूप सपोर्ट करतात ते. आपले भिवंडीचं आयोजन संपूर्ण भारतभरामध्ये चर्चेमध्ये असणारी स्पर्धा, ऑल ओव्हर आपली मॅनेजमेंट कमिटी ज्याप्रमाणे नियोजन आयोजन राखलं, कारण पालघर, ठाणे, रायगडमधले ग्रामीण संघ या स्पर्धेमध्ये खेळले, काय म्हणशील या स्पर्धेविषयी? कशा प्रकारे एन्जॉय केलं? आयोजन तर खूपच छान होता. पहिल्या दिवसापासून आलो तेव्हापासून आम्हाला आवडलेला खेळायला. आम्ही जिंकत गेलो तेव्हा मजा आली खेळत राहायला. दीपेश माली, अजून प्रतापदास, विघ्नेश, आयोजन खूप चांगला वाटला. वेल प्लेड. आणि एकदा जोरदार ताल्या पुन्हा एकदा होऊन जाऊ द्या. प्रतीक पाटील ठरलाय प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ग्रामीण गटामधनं. आणि त्यानंतर कोणत्याही प्रकारे वेळ न घेता, पण त्याआधी आज खऱ्या अर्थाने ते भरपूर खुश आहेत आणि त्यांचं मनोगत देखील आपण ऐकणार आहोत. कारण या भिवंडी विभागामध्ये मला सांगताना देखील अभिमान होतो की भिवंडी विभागामध्ये क्रिकेटला पुढे नेण्यामागे भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा फार मोठा रोल आहे. आणि त्या रोलमध्ये जे नेहमीच पुढे राखलेत राकेशदादा पाटील साहेबांचं आपण मनोगत ऐकणार आहोत. थँक्यू. जय शिवराय. मित्रांनो, कुणी क्रिकेटला पुढे नेऊ शकत नाही आहे. या क्रिकेटने मला नाव दिले आणि मी काही मोठा खेळाडू नाही आहे, तरी आज माझं नाव येतं आहे. मला क्रिकेटने पुढे चालवलं आहे, त्याबद्दल या क्रिकेटचं मी मनापासून आभार मानतोय. आणि सर, तुम्हाला बघायचं असेल हा केंद्रीय मंत्रीचा जे काय होता, सुपर 8मध्ये जे सगळं जे चेहरे पोचल्यात, विन सोडून
ज्या बाकी 60 टीम आहेत त्यांच्या फक्त डोळ्यात बघा, तुम्हाला केंद्रीय मंत्री काय होता याचा प्रात्यक्षिक समोर भेटेल. तुम्ही ही स्पर्धा केली, ही स्पर्धा म्हणजे आज वर्ल्ड कप सारखी झालेली आहे. प्रत्येक वर्षाची गोष्ट शेवटच्या दिवसापर्यंत नेक्स्ट इयरला येईपर्यंत माणूस मेहनत करत राहील. कारवलीवाल्यांचं सांगतो सर, आमच्या घरातही 2 गेम झाले, माझी मिसेस कारवलीचीच आहे. आज माझ्या मेवण्या सगळ्या होत्या, एक बाजू झालेली होती. आमच्या घराती हार आणि जीत दोन्ही झाले. आणि त्यांच्या किपरची गोष्ट सांगतोय, किपर सर बघा, त्यांचा किपर आज 15 दिवस वन मॅन जो सकाळी 6 वाजता उठून प्रॅक्टिस करत असायचा फक्त किपिंगची. अशी कोणी किपिंगची प्रॅक्टिस करत नाहीये. तो किपर त्यांचा किपिंगची प्रॅक्टिस करायचा. बॅटिंग बॉलिंग ठीक आहे. आणि सर नवोदित खेळाडू आहेत. एका गावात 2 टीम असताना सुद्धा ते आज 96 टीमींना परास करताना 2 नंबरला पोहोचले. ही सर्वात अभिमानाची गोष्ट आहे. आणि सर स्टार खेळाडू कोणी नाहीये. सर स्टार खेळाडूंच्या टीम सर्वच्या सर्व बाहेर गेलेले आहेत आणि आज नवीन चेहरे भेटलेले आहेत. आणि माझ्या टीमने मला जो सपोर्ट केलाय, माझं नाव केलंय, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आणि टीम स्पिरिट, टीम गावचा सपोर्ट कसा असावा, मला वाटतं एक 4-5 गाव आहेत. मी वाटाले पण बघितला, मानकोली बघितला, नानकर तुमच्या समोर आहे. मला वाटते एकही नसेल, फक्त या टायमाला घरच्या लेडीज येऊ शकत नाही, त्या पण इथे नाचत असत्या. तुमच्याही घरी बघतोय बक्षीस. मला वाटतंय आपली आई पहिला बक्षिसाची पूजा करायला, ग्रामीण क्रिकेटमध्ये बक्षिसाची पूजा करायला जर कोणी लेडीज उतरत असेल तर मला वाटते रिग्नेशची म्हणजे आमची आई. त्याने त्या नाचतात. त्यांची कधी फायनलची क्लिप बघा, तेव्हा 6 वाजता जेव्हा इथे फायनल झाली ते 6:30-7 वाजेपर्यंत फक्त बक्षिसाची वाट बघत होते, झोपले नाही. आणि त्याबद्दल आता कारवलीचं पण बघा सर, कुठलीही मॅच बघा, 2 गेम असले तरी त्यांची पब्लिक बघा, आवाज तेवढाच असतो. आणि अभिनंदन सर्व संघांना ज्यांनी या भाग घेतलं आणि बक्षीस पटवलं, त्यांच्यासाठी तर डबल अभिनंदन. चला नेक्स्ट इयरसाठी शुभेच्छा. एकदा जोरदार ताला होऊन जाऊ द्या राकेश दादा पाटील साहेबांसाठी, कारण एक चांगलं मनोगत व्यक्त केलं, थोडं मार्गदर्शन देखील केलं. आणि त्यात नंतर कोणत्याही प्रकारे अतिरिक्त वेळ न घेता मंचावरती इन्व्हाइट करतो. गतवर्षी स्वप्न अधुरं राखलं होतं, पण यावर्षी स्वप्न अधुरं राखलं होतं, पण यावर्षी ते स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द दाखवली आणि ते स्वप्न पूर्ण देखील केलं. माजी केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2025 चॅम्पियन टीम विहार एंटरप्राइजेस नानकर. एकदा जोरदार ताल्या होऊन जाऊ द्या. ताल्या थांबल्या नाही पाहिजेत या टीमसाठी. काय खेळ दाखवला संपूर्ण टीमने. अभिनंदन टीम नानकर, अभिनंदन संपूर्ण नानकर गाव आणि अभिनंदन टीम पुरस्कर्ते राकेश दादा पाटील साहेब. सकाराम पाटील साहेबांच्या माध्यमातून 1,000 रुपयाचं प्राइज राकेश गारे आणि मनीषसाठी आहे, ते देखील आपण देणार आहोत.